भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या निषेधार्थ आज दिनांक 8 एप्रिल रोजी पिंपरी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले। INS विक्रांत या जहाजाच्या डागडुजीसाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईमध्ये 711 बॉक्समधून गोळा केलेल्या पैशाचा अपहार केल्याचा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता। त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे। पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने देखील किरीट सोमय्या यांच्या अपहार प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अटक करा, अटक करा किरीट सोमय्या, अटक करा, अटक करा किरीट सोमय्या। या किरीट सोमय्याचं करायचं काय? संपूर्ण आंदोलन शहर प्रमुख सचिन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले असून भोसरी विभाग संघटिका कल्पना शेटे, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, विधानसभा समन्वयक पार्थ गुरव, सय्यद पटेल, उपशहर प्रमुख अमोल निकम, शिवसेना शहर संघटिका उर्मिला काळभोर, विभाग प्रमुख मच्छिंद्र देशमुख, इतर शिवसेना सदस्य उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे आणि प्रशांत गाडेकर यांनी या निषेध आंदोलनाचा घेतलेला आढावा पाहूया। आज पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो भ्रष्ट कारभार या देशामध्ये सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टी ईडी सारख्या संस्थेला हाताशी धरून जो या महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती खोटे आरोप दाखल करून त्यांच्या सर्व संपत्ती जप्त करण्याचं जे कटकारस्थान करतं आहे, याच्या विरुद्ध शिवसेनेने संपूर्ण महाराष्ट्रातच आंदोलनं केलेली आहेत। आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तसेच किरीट सोमय्या ज्यांनी INS विक्रांत या युद्धनौकेसाठी संपूर्ण देशातील नागरिकांकडून पैसा जमा केला, परंतु हा जो जमा केलेला निधी होता हा केंद्राच्या किंवा राज्याच्या कोणत्याही तिजोरीत न जाता हा निधी भारतीय जनता पार्टीच्या तिजोरीत गेला, त्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शिवसैनिक आंदोलन करत आहेत। भारतीय जनता पार्टीचा एक प्रकारे हुकुमशाहीचा कारभार सुरू आहे। संपूर्ण देशामध्ये ते हुकुमशाही करू पाहत आहेत। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम यांच्या माध्यमातून सुरू आहे। आमच्या या पश्चिम महाराष्ट्राचे नेते, शिवसेनेचे नेते आदरणीय संजयजी राऊत साहेब यांच्या विरुद्ध सूडबुद्धीने यांनी ईडीची कारवाई केली, परंतु शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन काम करणारी संघटना आहे। ही तळागाळामध्ये रस्त्यावरती उतरून काम करणारी संघटना आहे। सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे रस्त्यावरती उतरून उपस्थित करण्याचं ही काम करणारी संघटना आहे। त्यामुळे अशा या चुकीच्या कारवायांना शिवसेना येणाऱ्या काळामध्ये कधी भीक घालणार नाही आणि आमच्या महाविकास आघाडीचे जे नेते आहेत या नेत्यांच्या पाठीशी या शहरातलीच नव्हे तर संपूर्ण राज्यातली जनता ही खंबीरपणे उभे आहे, हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। आणि ईडीच नाही तर ईडीच्या पेक्षा आणखीन दुसरी कुठलीही जरी संस्था आमच्या मागे लावली तरी आम्ही आमचे गुडघे टेकणार नाही। प्रत्येकाला जशास तसं उत्तर देण्याची धमक, देण्याची ताकद या शिवसैनिकांमध्ये वेळ प्रसंगी आमच्याशी जो आमच्या अंगावर येईल त्याला आम्ही शिंगावर घेण्याची ताकदसुद्धा ठेवतो। जो आमच्याशी ज्या पद्धतीने लढेल त्याला त्या पद्धतीनेच उत्तर या शहरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातला शिवसैनिक निश्चितपणे देईल। आणि ईडी सारख्या संस्थेचा वापर करून जर हे पूर्ण देशामध्ये एक वातावरण चांगलं महाविकास आघाडी सरकारचं काम जर हे दूषित करू पाहत असतील तर मी त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी या पिंपरी चिंचवड शहरामध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने गेल्या 5 वर्षामध्ये कारभार केलेला आहे याच्यावरती त्यांनी ईडीची चौकशी का लावायचं धाडस करत नाही आहेत। कारण की या ठिकाणाहून भारतीय जनता पार्टीने जो भ्रष्टाचार 5 वर्षामध्ये केलेला आहे, इथून मिळवलेली जी माया आहे ती केंद्र सरकारपर्यंत पोचलेली आहे आणि त्यामुळेच ते या ठिकाणी दुर्लक्ष करतायत। चांगलं चाललेलं काम त्यांना पाहत नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारचा सूडबुद्धीचं राजकारण आणि या संस्थेंना हाताशी धरून या महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि केंद्रातलं सरकार करत आहे। परंतु हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित झालेला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज या सर्व थोर पुरुषांच्या विचारांनी प्रेरित झालेला महाराष्ट्र आहे। हा कधी कोणापुढे गुडघे टेकणार नाही। प्रत्येकाला जशास तसं उत्तर येणाऱ्या काळामध्ये दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आपण पिंपरी चिंचवड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये INS विक्रांत याचं प्रकरण 2 दिवस आपण बघतोय, पण तत्पूर्वी या महाराष्ट्राचे आणि पश्चिम महाराष्ट्राचे नेते आमचे खासदार आदरणीय संजयजी राऊत साहेब यांच्यावर ज्या पद्धतीची ईडीची कारवाई करून त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी कशा जमा केल्या गेल्या, जप्त केल्या गेल्या। ईडी हे नाव खऱ्या अर्थानं आम्ही देखील इतके लहानाचे मोठे झालो, पण एवढ्या काळात तितकं ऐकलं नाही, इतकं 1.5 वर्षात आम्ही ऐकले।
केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टीचं सरकार त्या ठिकाणी नसल्यामुळे, सत्तेपासून त्यांना दूर ठेवल्यामुळे या महाविकास आघाडीच्या या सत्तेच्या काळात त्यांना उपद्रव निर्माण करणे, त्यांची खुर्ची खेचण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांची टीम खरं करत आहे. किरीट सोमय्यासारखा एक निष्क्रिय माणूस, ज्याची काय योग्यता आहे आपण सगळेजण बघतोय, की या माणसांनी डायरेक्ट त्या ठिकाणी सांगतात की आज 12 मंत्री हे आज ईडीच्या कारवाईखाली जाणार आहेत. एवढा आकडा यांच्याकडे आला कुठून? यांचं प्रीपेड सगळं प्लॅनिंग यांनी निर्माण केलं आणि केवळ उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारं सरकार अस्थिर करण्याचं काम केवळ करण्याच्या उद्देशाने किरीट सोमय्यासारखा बोलका पोपट त्यांनी या महाराष्ट्रामध्ये कुत्र भुंकण्यासाठी सोडलेला आहे. INS विक्रांत, ज्याच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रीय नव्हे तर भारताला देखील त्या ठिकाणी गर्व आहे आणि याच्या संवर्धनासाठी निधी गोळा करण्याचं काम या बापलेकांनी केलं, भारतीय जनता पार्टीने केलं आणि हा निधी स्वतःच्या घशात घालण्याचं काम किरीट सोमय्या आणि टीमनी केलं आहे. याबद्दल काही प्रश्न पत्रकार निकाल विचारले, आपण बघितलं याबद्दल एक अपशब्द देखील त्या ठिकाणी उत्तर न देता या माणसांनी काल त्या ठिकाणी सरळ कॉर्नर केलं. अशा ह्या भ्रष्ट असणाऱ्या भारतीय जनता पार्टीला या पिंपरी चिंचवड शहरातून हद्दपार करण्यासाठी, पिंपरी चिंचवड करांच्या या जनतेसाठी आम्ही जागरूकता निर्माण करण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही या जाहीर घटनेचा निषेध करतो आणि हे सरकार 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं त्यांचा कार्यकाळ नव्हे पूर्ण करेल हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करते. धन्यवाद.